नमस्कार, माझे नाव स्वागतिका सर्जेराव मोहिते. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव हुतात्मा परशुराम विद्यालय वडूस. तसेच मी श्रद्धा क्लास 8ची विद्यार्थिनी आहे. तसेच यावर्षी झालेल्या LMMS या परीक्षेमध्ये मला 179 पैकी 154 मार्क मिळालेले आहेत. तर मी माझा अभ्यास कसा केला हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की LMMS या परीक्षेमध्ये मुख्य 2 पेपर असतात, मॅट आणि सॅट. तर त्यामधील मॅटमध्ये बुद्धिमत्ता हा विषय असतो, तसेच सॅटमध्ये संपूर्ण समाजशास्त्र, विज्ञान तसेच गणित हा विषय असतो. तर मी मॅट या विषयाची तयारी कशी केली हे मी तुम्हाला सांगते. तर मॅटमध्ये मला 90 पैकी 81 गुण मिळालेले आहेत. तर मी त्याचा अभ्यास कसा केला हे तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मॅथसाठी श्रद्धा क्लास 8च्या श्री सोमनाथ पवार सरांनी आम्हाला त्यांच्याच मार्गदर्शक पुस्तिकेतील प्रश्न दिलेले होते. अगदी छान पद्धतीने सरांनी प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं. त्याचबरोबर बुद्धिमत्ताच्या काही आणखी टेस्टही घेतलेल्या, त्याच्यामुळे आमचे डाऊट्स क्लिअर झाले. अतिशय छान पद्धतीने अशी आमच्या बुद्धिमत्ताची तयारी झाली. बुद्धिमत्ताला जास्तीत जास्त गणित सोडवण्याचा सराव केला पाहिजे, कारण त्यातूनच आपल्याला वेगवेगळ्या क्लुप्त्या मिळतात आणि बुद्धिमत्तासाठी क्लुप्त्या मिळवायच्या असतील तर जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्याला क्लुप्त्या मिळतात आणि आपल्याला बुद्धिमत्ता सोपं जातं. त्याचप्रमाणे सॅटमध्ये जर का आपण समाजशास्त्रामधील इतिहास बघायला गेलं तर श्रद्धा क्लास 8च्या सोमनाथ पवार सरांनी आम्हाला इतिहास अतिशय छान पद्धतीने हसत खेळत असं शिकवलेलं होतं. त्याच्यामुळे आमचं इतिहास अगदी पक्कं झालेलं. त्याचबरोबर प्रत्येक धड्यानंतर आम्हाला त्या चॅप्टरचे त्यांनी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले. त्याच्यामुळेच आमचं इतिहास अतिशय पक्कं झालं. त्याचबरोबर समाजशास्त्रामधल्या जर का भूगोलकडे बघायला गेलं तर भूगोलचे देखील आम्हाला सरांनी धडे शिकवले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सरांनी त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले. त्याच्यामुळे भूगोल देखील आमचं अगदी पक्कं झालं. त्याचबरोबर नागरिकशास्त्राचं देखील सरांनी आम्हाला चॅप्टर शिकवले आणि त्याच्याबरोबरच त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले. त्याच्यामुळे आम्हाला अतिशय छान असं आमचं जे काही नागरिकशास्त्र आहे ते क्लिअर झालं. त्याचबरोबर विज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर विज्ञान देखील अतिशय छान पद्धतीने शिकवलं, कारण ते जास्त मार्काचे आणि अतिशय छान पद्धतीने आम्हाला इथे क्लासमध्ये शिकवलं गेलं. त्याचबरोबर प्रत्येक चॅप्टरनंतर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते मार्गदर्शक पुस्तिकेतील आम्हाला दिले गेले. त्याचबरोबर गणितचं बोलायचं झालं तर गणितचं देखील गणितचे शिक्षक आहेत, त्याच्यामुळे सरांनी आम्हाला अतिशय छान पद्धतीने गणितचे संभाव्य प्रश्न दिले आणि तेच प्रश्न मेन परीक्षेमध्ये आले. फक्त अंकांची बदल किंवा अक्षरांचे बदल हाच काही त्यातला बदल होता आणि तेच सेम प्रश्न आम्हाला परीक्षेमध्ये आले. त्याचबरोबर सगळा अभ्यासक्रम लवकरात लवकर संपवून सरांनी आमच्या अक्षरगंगा पब्लिकेशन यामधील प्रश्नपत्रिका घेतल्या आणि त्या प्रत्येक प्रश्नपत्रिका झाल्यानंतर सरांनी आम्हाला त्या प्रश्नपत्रिकेतील जे काही डाऊट्स होते ती सगळी संपूर्ण प्रश्नपत्रिका आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे छानपणे आम्हाला सगळे प्रश्न त्यातील सोडून दिले. त्याच्यामुळे अतिशय आमचे छान असे डाऊट्स क्लिअर झाले. कोणताच डाऊट आम्हाला उरला नाही. त्याच्यामुळे मेन परीक्षेची तर आम्हाला काहीच भीती वाटली नाही, कारण ऑलरेडी आमचा जास्तीत जास्त अवघड प्रश्नांचा सराव झालेला. त्याच्यामुळे परीक्षेतील काही जे सोपे प्रश्न आहेत त्याला आम्हाला काहीच त्याची भीती वाटली नाही. त्याचप्रमाणे सरांकडे मी 8वीलाच नाही तर 5वीपासून होते. त्याच्यामुळे माझं गणित म्हणसाल, बुद्धिमत्ता म्हणसाल तर गणित आणि बुद्धिमत्ताचा अतिशय छान असा सराव झालेला, कारण 5वी ते 8वी अतिशय छान असं सरांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आणि त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. धन्यवाद.